श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सपना स्पेशल यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी सर्वांना सुखात आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. आज आपण परमपूज्य गुरु माऊलींचे हितगुजामधील काही अमृतकण पाहणार आहोत. घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी ऐक्य मंत्राचे वाचन करावे. कुटुंबातील ताण-तणाव, मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे. रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र, रुद्र, शिव महिम्न स्तोत्र, कालभैरवाष्टक ह्याने अभिषेक करावा. ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे. वर्षातून एकदा कुलदैवताचा एकदा तरी मानसन्मान करावा. प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वायुध्वज यांची स्थापना करावी. ज्या मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात ठरत नाही, उशीर होत असेल, शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण पाठ श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे क्रमशः असे 14 दिवस किंवा 28 दिवस माता भगवतीच्या सेवा करावी. प्रश्न मार्गी लागतात, विवाह जमतात. ज्या घरात मुलांचे व वडिलांचे पटत नाही, वादावाद होते, त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा. मुलांचे वडिलांचे संबंध सुधारतात. कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा रानभेंडीचा मूळ घासून शुद्ध मधातून घेतले तर कोणताही कॅन्सर 40 ते 45 दिवसात कसाही पूर्णपणे बरा होतो. वेखंड देशी गायच्या गोमूत्रात घासून तो गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले किंवा पोटात गाठ झाली असेल तर पोटात घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. आहारातून उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची व वांगी वर्ज केले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. वांगी फक्त चंपाषष्ठीलाच खावीत. जर आपण तांब्याच्या हंड्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा हळद, सोन्याची अंगठी हे टाकून ते पाणी गरम करून घेतले व गार झाल्यावर सोन्याची वस्तू काढून घ्यावी व ते पाणी न चुकता रोज कुटुंबातील व्यक्तींनी पाणी पिल्यास त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती कधी आजारी पडणार नाही. मुलींनी मुलासारखे पोशाख अजिबात घालू नये. अमेरिकेत संशोधन केले असता असे आढळून आले की ज्या मुली स्त्री मुलासारखे पोशाख घालतात त्या मुलींना 101% कॅन्सर होतो व भविष्यात अपत्य होत नाही. तसेच या बाबत मुला-मुलींच्या पालकांनी त्यांना नम्रतेने त्यांच्या दुष्परिणाम समजून सांगावेत. मुलांनी देखील मुलीसारखे केस रचना ठेवू नये व पालकांनी यांना देखील सूचना व नम्रतेने त्यांचे दुष्परिणाम समजून सांगावेत. माता भगवतीचे आशीर्वाद आहे की ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान 2-2 तरी बांगड्या घालतील त्यांना माझे अखंड संरक्षण लाभेल व त्यांना कुणाची व कसली भीती राहणार नाही. प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र, कुबेरयंत्र, रुद्रयंत्र असावे व न चुकता रोज सेवा करावी. प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे व दुसऱ्यांना देखील करण्यास सांगावे. रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पोचवावी. सेवा का करावी, कशासाठी करावी ते समजावून सांगावे. महाराजांना ते भूषणवाह आहे. प्रत्येकाने ज्ञानदान बारकाईने वाचावे व त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी. रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ करावे. रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधील क्रमशः 3 अध्याय व 11 माळे जप नित्यसेवा स्वरूप करावी. सेवेला प्रत्येक सेवेकऱ्याने वेळ काढलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.